नमस्कार विद्यार्थ्यांनो, मातीची मजा या पाठातील हा तिसरा तास. या आधीच्या तासामध्ये आपण शेंदडी आणि कावड्याची गोष्ट, त्यानंतर त्यावरून काही प्रश्नोत्तरं पाहिले होते. आता या तासामध्ये आपल्याला काही मातीची भांडे बनवण्याची प्रवृत्ती करायची आहे. पहा, वरती एक प्रश्न दिला आहे. तुम्हाला जर कोणी माती दिली तर तुम्ही मातीपासून भांडी बनवू शकाल का? तर पहा, आपल्याला तर मातीची भांडे बनवण्याचे खूप आवडते. तर चला आपण सुरुवात करूया. मातीची वाटी. तर मातीची वाटी कशी बनवायची, त्यासाठी काय करायचे ते आपल्याला इथे दिलेलं आहे. तर आधी आपण वाचन करून घेऊया. माती ओली करा, त्यातून मोठा पिंड बनवा. तुमच्या अंगठ्याचा उपयोग करून पिंडाला मध्यभागी दाबून खड्डा बनवा. आता ते वाटीसारखे दिसेल. त्याला सुकू द्या, नंतर त्याला सजवा. तुम्हाला ज्या वस्तू आवडत असतील त्या वाटेत ठेवा. तर पहा, मातीची वाटी बनवण्यासाठी एक मातीचा गोळा घेऊन त्याला गोल करून अंगठ्याचा उपयोग करून पिंडाच्या मध्यभागी खड्डा बनवण्याचा आहे आणि त्याला वाटीसारखा आकार द्यायचा आहे आणि मग थोडा वेळ उन्हामध्ये सुकू द्यायचं आहे. उन्हात सुकवल्यानंतर आपण त्याला वेगवेगळ्या प्रकारचे रंगसुद्धा देऊ शकतो. त्यानंतर या वाटीमध्ये आपल्याला ज्या वस्तू आवडत असतील त्या आपण ठेवू शकतो. चला, याच प्रकारे आपण दुसरे मातीचे भांडे बनवू. मातीपासून कटोरा. तर त्यासाठी काय करायचं ते दिलेलं आहे. मातीमध्ये पाणी टाकून गोळा बनवा. पाण्यासोबत मिसळलेली थोडी माती बाजूला ठेवा. ते दोन मसळलेल्या मातीला जोडण्यासाठी डिंकासारखे काम करेल. थोडी मसळलेली माती घ्या आणि पोळीसारखी पातळ लाटा. ते कटोराचे तळ होईल. बाकी उरलेल्या मातीचा भाग सापासारखा वळा. चित्रात दाखवल्याप्रमाणे कटोरे बनवण्यासाठी या मातीच्या बनवलेल्या सापाला तळासोबत चिटकवा. तर पहा, ज्याप्रमाणे आपण मातीची वाटी बनवली होती त्याचप्रमाणे मातीचा कटोरासुद्धा बनवायचा आहे. त्यासाठी माती घ्यायची, तिला ओली करायची आणि पोळीसारखी लाटून तिचा तळ तयार करायचा आहे आणि बाकीच्या उरलेल्या भागाला सापासारखा वळून त्याची किनार तयार करायची आहे. पुढे पहा, विचार करा आणि सांगा. मातीचे मडके. तुम्ही या मडक्यात पूर्ण रात्र पाणी भरून ठेवले तर काय होईल? तर पहा, आपण घरी जे मडके बनविले असेल त्याच्यामध्ये आपण रात्रभर पाणी भरून ठेवले तर ते पाण्याने भिजून जाईल आणि पाणी गळून जाईल. दुसरं, आपण शाळेत आणि घरी मातीच्या मडक्यात पाणी ठेवतो. हे मडके पाण्याने का खराब होत नाही? तर पहा, आपण कुंभाराकडून किंवा माठ विकणाऱ्याकडून जे मडके घरी आणत असतो त्यामध्ये आपण रात्रभर पाणी भरून ठेवत असतो. दिवस रात्र पाणी त्याच्यामध्ये असतं, तरीसुद्धा ते भिजत का नसेल? तर त्याचे कारण आहे की कुंभार जे मडके बनवितो ते बनवल्यानंतर तो उन्हामध्ये सुकवितो आणि त्याला भट्टीमध्ये भाजत असतो. त्यामुळे ते मडके पक्के होऊन जात असते आणि त्यामुळेच त्यातले पाणी गळत नाही किंवा ते माती भिजून जात नाही. तिसरं दिलेलं आहे. तुम्ही विटांना किंवा मडक्याला भट्टीत भाजताना पाहिलं आहे का? विद्यार्थ्यांनो, तुम्ही तुमच्या गावाला किंवा इतर ठिकाणी वीट किंवा मडके भट्टीत भाजताना पाहिलेलंच असेल. जर पाहिलं नसेल तर याचे उत्तर तुम्ही नाही लिहू शकतात. विद्यार्थ्यांनो, पहा, येथे तुम्हाला कित्येक मातीचे भांडे बनवण्याचे नमुने दिलेले आहे. तर व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा घरी असे भांडे बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे.
चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे लक्ष देऊया. पूर्वी मडके नव्हते तेव्हा पाणी भरण्यासाठी सर्वजण काय करत असतील? तर पूर्वी पाणी नव्हते त्यावेळेला सर्वजण दगडापासून तयार करण्यात आलेले काही लहान मोठे भांड्यांचा वापर करत होते आणि इतर धातूंचा सुद्धा वापर करीत होते. पुढे आहे, विचार करा आणि लिहा. दुनियामधून सर्व मडके गायब झाले तर? याचे उत्तर आपण असे देऊ शकतो की दुनियामधून सर्व मडके गायब झाले तर आपण इतर धातूंचे भांडे, उदाहरणार्थ हंडा, कळशी याचा वापर करून पाणी भरून ठेवू शकतो. परंतु मातीच्या भांड्यांमध्ये, मातीच्या मडक्यामध्ये पाणी जसे स्वादिष्ट लागते, जसे थंड लागते, त्याप्रमाणे इतर धातूच्या भांड्यांमध्ये आपल्याला पाणी स्वादिष्ट लागणार नाही. पुढे, तुम्हाला माहीत आहे काय? फार पूर्वी अशी वेळ होती जेव्हा लोकांजवळ मडके नव्हते. त्यांनी अन्न शिजवण्याचे आणि संग्रह करण्याचे सुरू केले. खूप प्रयत्न आणि विचारानंतर लोक मडके बनवण्यास शिकले. सुरुवातीला मडके दगड आणि मातीपासून बनवले होते. लोकांनी दगडापासून मडके खोदकाम करून आणि दगडाला हाताने कोरून बनविले. त्यांनी मातीचे मडके माती ओली करून त्याच्या पिंडाला हाताने आकार देऊन बनविला. लोकांनी असे पण शोधून काढले की मातीच्या मडक्याला पक्के बनवण्यासाठी आगीत शेकता येते. विद्यार्थ्यांनो, फार वर्षापूर्वी जेव्हा लोकांजवळ कोणत्याही प्रकारचे भांडे नव्हते, मडके नव्हते, त्यावेळेला ते आगीमध्ये अन्न शिजवण्याचे आणि संग्रह करण्याचे त्यांनी हळूहळू सुरू केले आणि खूप प्रयत्नानंतर त्यांना समजलं की आपण पाणी भरून ठेवण्यासाठी काही खोल असे मडके बनवू शकतो. मग त्यांनी मडके बनवण्यासाठी दगड आणि मातीचा उपयोग केला. दगडाला त्यांनी दुसऱ्या दगडाने कोरून खोदकाम करून आकार देऊन मडके बनवले. परंतु हे काम खूप कठीण होते. मग हळूहळू त्यांना मातीचे मडके बनवण्याचे समजले आणि त्यांनी मातीचे मडके बनविले. हळूहळू त्यांना माहीत पडले की या मातीच्या मडक्याला जर आपण आगीत शेकले तर ते पक्के होऊ शकतात. त्यानंतर मग आता विविध प्रकारचे मडके लोक बनवू लागले, लहान मोठे, आणि त्याला विविध प्रकारचे नक्षीकामसुद्धा करू लागले आणि रंगकामसुद्धा करू लागले आणि आता वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर असे मडके आपण पाहू शकतो. तर विद्यार्थ्यांनो, अशा रीतीने हा पाठ येथे संपलेला आहे. नमस्कार.